नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आहे 28 जून आणि आपण जसं थंबनेलला बघितलं, की वरुण देव आता स्वतः ड्रायव्हिंग सीटवर बसणार आहेत आणि मान्सून एक्सप्रेस सुसाट धावणार आहे. तशाच प्रकारची राज्यामध्ये स्थिती आहे. येणाऱ्या दिवसामध्ये मान्सून चांगल्यापैकी सक्रिय होणार आहे. यासोबतच आपण कोणत्या विभागामध्ये कशा स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो, या संदर्भाची डिटेल माहिती समजून घेणार आहोत. तेव्हा आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. शेवटपर्यंत बघितल्यानंतर तुम्हाला देखील समजेल, की आपल्या जिल्ह्यातलं, आपल्या तालुक्यातलं आपण नियोजन कसं करावं. आता जर हा पाऊस बघितला आपण, तर संपूर्ण राज्यामध्ये होण्याचा अंदाज आहे. परंतु कोणत्या विभागामध्ये कसं स्वरूप असेल हे जर बघितलं, तर बघा मित्रांनो, वरुणराजा हे पावसाचे देवता आहेत. मेघदेवता हे विजा आणि लखलखाट, पवनदेव हे वाऱ्याचे देव आहेत. तर वरुणदेव जे असतील तर आता आज किंवा उद्यापर्यंत दक्षिण कोकणामध्ये येण्याचा अंदाज आहे. त्याची चाहूल माझ्यासारख्या अभ्यासकाला लागलेली आहे. त्यामुळे दक्षिणेकडील कोकणामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे. यासोबत दक्षिणेकडे मध्य महाराष्ट्र असेल, या ठिकाणी सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, मराठवाड्याच्या भागामध्ये देखील चांगल्यापैकी आजपासूनच 28 तारखेपासूनच पावसाला सुरुवात होईल. तिथून पुढे वरुणराजा जे असतील तर हे मराठवाड्याकडे जातील. परंतु एक दिवस त्यांचा मराठवाड्यामध्ये मुक्काम होणार आहे. हा मुक्काम 30 तारखेच्या आसपास बघायला मिळेल. ज्यावेळेस वरुणराजा मुक्काम करतील त्यावेळेस उत्तर महाराष्ट्र असेल किंवा उत्तर मराठवाड्याकडे राज्याच्या काही भागामध्ये आपल्याला पावसाचा जोर कमी झालेला बघायला मिळेल. त्यामुळे शेतकऱ्याला चिंता वाटेल, की आता पाऊस परत उघडला का काय? अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. जोपर्यंत मी तुमच्यासोबत आहे, तोपर्यंत तुम्हाला कसल्याही प्रकारची काळजी करण्याची गरज नाही आहे. तर ज्यावेळेस 30 तारखेच्या आसपास हे वरुणराजा मुक्काम करतील, तिथून पुढे 1 तारखेला जे असेल तर ते विदर्भाकडे जातील. विदर्भाकडे जास्त वेळ थांबणार नाहीत, कारण की तिकडे अगोदरच पाऊस चांगला चालू आहे. ते लगेच 1 तारखेला वापस आपल्याला पूर्व मराठवाड्याकडे येतील आणि छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरेपासून ते मराठवाड्याच्या पूर्व भागापर्यंत 1 तारखेलाच आपल्याला चांगल्यापैकी विजांच्या कडकडाटासह, ढगांच्या गडगडाटासह चांगल्यापैकी पाऊस बघायला मिळणार आहे. जोरदार पावसाला सुरुवात होईल. बाकी ठिकाणी देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस 1 तारखेला बाकी ठिकाणी देखील असणार आहे. परंतु 2 तारखेला वरुणराजा जे असतील तर यांचा मोर्चा हा उत्तर महाराष्ट्र, उत्तर मराठवाडा, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव या ठिकाणी वळवणार आहे. त्यामुळे 2 तारखेपासूनच उत्तर महाराष्ट्राकडे देखील चांगल्यापैकी पावसाला सुरुवात होईल. विजांचा लखलखाट, ढगांचा गडगडाट, जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला या ठिकाणी देखील बघायला मिळणार आहे. 2 तारखेपासून ते 3, 4, 5, 6 तारखेपर्यंत हा पाऊस असणार आहे. 7 तारखेपासून दक्षिणेकडे मध्य महाराष्ट्राकडे पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे. थोडंसं प्लस मायनस या ठिकाणी होऊ शकतं. एक ॲव्हरेज तारीख तुम्हाला दिलेली आहे, की 7 तारखेच्या आसपास हा पाऊस दक्षिणेकडे मध्य महाराष्ट्राकडे दुपारून ओसरेल. उत्तर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राकडे पाऊस हा आपल्याला सक्रिय बघायला मिळेल. तिथून पुढे हा पाऊस असाच गुजरात, राजस्थानकडे जाण्याचा अंदाज आहे. मध्य प्रदेशपासून ते गुजरात, राजस्थान या भागामध्ये हा पाऊस होईल. परंतु तरी देखील थोड्याफार उत्तरेकडच्या भागामध्ये पाऊस असणार आहे महाराष्ट्राच्या. अगदी मध्य प्रदेशच्या सीमालगत असलेल्या भागामध्ये. बाकी ठिकाणी फक्त आपल्याला मोठाले ढग बघायला मिळतील. आभाळ चांगल्यापैकी बघायला मिळेल. थोड्याफार प्रमाणात अधूनमधून पावसाच्या सरी येऊ शकतात किंवा काहीशी थेंब या ठिकाणी पडू शकतात. अशा प्रकारची एकंदरीत स्थिती आहे. आता बाकी विभागातला जर आपण अंदाज समजून घेतला, नाशिक, अहिल्यानगर किंवा पुणे, सातारा, सांगली, सोलापूर या ठिकाणी अजून स्वरूप पावसाचं कसं असू शकतं, तर संपूर्ण कोकण किनारपट्टीमध्ये सारखा पाऊस चालणार आहे. या ठिकाणी पाणी देखील साचणार आहेत. सारखे संततधार असेल, रिमझिम पाऊस असेल, अधूनमधून जोरदार पावसाच्या सरी येणार आहेत. ही स्थिती आपल्याला नाशिक, अहिल्यानगर, त्यानंतर पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूरपर्यंत देखील बघायला भेटणार आहे, की या ठिकाणी सारखा पाऊस चालणार आहे. आता बरेचसे शेतकरी म्हणतील, की रिमझिम आणि सरीवर सरी येतील, तर आमच्याकडे पाऊस कमी होईल, कारण बाकी ठिकाणी जो खूप गडगडाट आणि लखलखाट सांगितला तुम्ही, तसं नाही होणार मित्रांनो. तुमचा हा पहिल्यापासून पावसाच्या प्रदेश आहे. या ठिकाणी अशाच स्वरूपाचा पाऊस होतो. त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला 2 तारखेपासून 1 तारखेपासून म्हणजे आजपासून पाऊस मिळतोय 28 तारखेपासून ते 6 तारखेपर्यंत, 7 तारखेपर्यंत पाऊस मिळतोय. म्हणजे किती पाऊस झाला तुम्हाला हा. तिथून पुढे पण 2 तारखेपासून सारखा पाऊस चालणार आहे तुम्हाला. 2, 3, 4, 5, 6 म्हणजे 4-5 दिवस त्यानंतर देखील सलग रात्रंदिवस चालणार आहे. त्यामुळे किती पाऊस होईल हा. पूर्ण धरणामध्ये आवक या ठिकाणी येणार आहे. नदी असेल, ओढे नाले असतील, पूर्ण भरून या ठिकाणी वाहताना आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यामुळे अडचण महाराष्ट्रामध्ये कुठेही येणार नाही. आपण या अगोदरच मान्सून 2026 संदर्भातल्या 30 मार्चला जेव्हा तारखा दिलेल्या होत्या, त्यामध्येच आपण सांगितलेलं होतं, की जुलै महिन्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि तारखा देखील सांगितलेल्या होत्या, ज्यामध्ये 4-5 तारीख दिलेली होती.
2-4 दिवस इकडं-तिकडं प्लस मायनस जरी झालं, 1 तारखेपासून जरी सुरुवात म्हटलं तुम्ही, तरी कुठं आपली तारीख चुकलेली आहे. पूर्णपणे अभ्यासाचा अंदाज तुम्हाला दिलेला आहे ना. तर तुम्ही टेन्शन कशाला घेता? सगळीकडेच पाऊस चांगला होणार आहे. फक्त तुम्ही एकच काम करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतर शेतकरी बांधवांना देखील शेअर करा. आपण संपूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.